तुमच्याकडे फ्लॅट आहे का? मग जरा थांबा, ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता प्रत्येक फ्लॅट धारकाला व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. पण हे नेमकं काय आहे आणि याचा फायदा तुम्हाला कसा होणार सांगतो. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. महाराष्ट्र सरकारने व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड ही एक नवीन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र सरकारी ओळख मिळणार आहे. पण सर्वात आधी हे व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड काय आहे ते सांगतो. व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड म्हणजे तुमच्या फ्लॅटसोबत त्या इमारतीच्या खालील जमिनीतील तुमचा हिस्सा सरकारी नोंदीत दाखवणारा अधिकृत दस्तऐवज. हो, दम लागला ना? थांबा, जरा सोपं करून सांगतो. तुमचा फ्लॅट ज्या इमारतीत आहे आणि ती इमारत ज्या जमिनीवर उभी आहे त्यात तुमचा पण हिस्सा आहे आणि त्याची सरकारी नोंद आहे हे दाखवणारं ऑफिशियल एक कागद म्हणजेच हे कार्ड. आतापर्यंत काय व्हायचं की जमीन ही बिल्डर किंवा सोसायटीच्या नावावर असायची. पण आता काय होईल की प्रत्येक फ्लॅट धारक हा त्या जमिनीचा मालक म्हणजेच शेअर होल्डर असेल. म्हणजेच ज्या जमिनीवर इमारत उभी आहे त्यात तुमचा छोटा हिस्सा असेल. आता हा निर्णय का घेतलाय? तर हा निर्णय घेण्यामागे काही मोठी कारण आहेत. ती पण मी तुम्हाला सांगतो. फ्लॅट मालकांना जमिनीवर कायदेशीर हक्क नव्हता, कारण जमीन बिल्डर किंवा सोसायटीच्या नावावर असायची. त्यामुळे व्हायचं असं की रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डरचा जास्त फायदा होत होता. बँक लोन मिळण्यामध्ये देखील अडचणी येत होत्या आणि मालकी हक्कावर वाद वर्षानुवर्ष चालायचे. हे सगळं दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. बरं, याचे फायदे कोणाला आणि कसे हा पण प्रश्न तुम्हाला पडला असेल ना, तर ते पण सांगतो. सर्वात मोठा फायदा होणार फ्लॅट मालकाला. तो काय? तर फ्लॅट मालकाला जमिनीवर कायदेशीर हक्क मिळेल, बँक लोन सहज मिळणार, प्रॉपर्टी विक्री सोपी होईल, वारसा हक्क ट्रान्सफर पण यामुळे सोपं होणार आहे. दुसरा मोठा फायदा रिडेव्हलपमेंटमध्ये होणार आहे. तो कसा? तर प्रत्येक मालकाचा हिस्सा स्पष्ट असेल आणि त्याचं प्रूफ पण या कार्डाच्या स्वरूपामध्ये त्याच्याकडे असेल. त्यामुळे बिल्डरांकडून होणारी फसवणूक कमी होईल. तिसरा आणि शेवटचा महत्त्वाचा कायदेशीर फायदा आहे, कारण यामुळे कोर्ट केस कमी होऊन फसवणूक कमी होणार. कारण QR कोड प्लस डिजिटल कार्ड असेल, त्यामुळे व्यवहाराची नोंद स्पष्टपणे ऑनलाईन असेल. त्यामुळे फसवणूक फारच कमी होईल. चला, फायदे झाले. आता याची अंमलबजावणी कशी होणार आहे तेही जाणून घेऊयात. तर असं आहे की नवीन फ्लॅटसाठी 1 जानेवारी 2026 पासून हे अनिवार्य असेल. या कार्डशिवाय रजिस्ट्रेशनच होणार नाही आहे. हे तर झालं नवीन फ्लॅट धारकांचं. पण जुने फ्लॅट धारक त्यांचं काय? तर त्यांना सोसायटीमार्फत अर्ज करावा लागेल. त्याची काय प्रोसेस आहे तेही मी पुढे सांगतो. थांबा. वैयक्तिक अर्ज यांचा चालणार नाही आहे आणि याची फी देखील असणार आहे सुमारे 500 रुपये असणार असं बोललं जातं आहे. हे पुढे मागे होऊ शकते आणि याची डेडलाईन ही असेल डिसेंबर 2027. त्यापूर्वी अर्ज करणं आवश्यक आहे. त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल, हे पण सांगा की हे कार्ड कसं मिळणार, कुणाकडून मिळणार आणि त्यासाठी कुठे अप्लाय करावं लागेल? तर सांगतो. नवीन फ्लॅट धारकांना वेगळं जाऊन अप्लाय करावं लागणार नाही आहे. ही प्रोसेस बिल्डर प्लस रजिस्ट्रेशन ऑफिस मार्फतच पूर्ण होणार. म्हणजे तुमचा जरा त्रास वाचला. पण याची प्रोसेस काय असेल ते पण सांगतो. बिल्डर प्रोजेक्ट पूर्ण करताना जमीन आणि इमारतीची माहिती सरकारकडे सबमिट करेल. प्रत्येक फ्लॅटचा व्हर्टिकल डिव्हिजन केलं जाणार आणि त्यावरून प्रत्येक फ्लॅटसाठी व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड तयार होईल. फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेलाच तुम्हाला ते कार्ड दिलं जाणार आहे. महाराष्ट्र रेव्हेन्यू डिपार्टमेंट, स्थानिक तहसील कार्यालय, सिटी सर्वे ऑफिस यांच्यामार्फत हे कार्ड तुम्हाला मिळणार आहे. आता जुन्या फ्लॅट धारकांसाठी काय प्रोसेस आहे ते पण सांगतो. इथे थोडी वेगळी प्रक्रिया आहे. इंडिव्हिज्युअल नाही तर सोसायटी मार्फत तुम्हाला अर्ज करावा लागेल. सर्वात आधी सर्व सोसायटी मेंबर्सची मंजुरी घ्यावी लागेल. त्यासाठी सोसायटीची मीटिंग घ्यावी लागेल. बरं, काय डॉक्युमेंट्स गोळा करावे लागतील तेही सांगतो. तर काय डॉक्युमेंट्स लागणार आहे हे तुमच्या स्क्रीनवर येत असतील. हवं तर त्याचा स्क्रीनशॉट देखील काढून ठेवा. 7/12चा उतारा लागेल, जमीन रेकॉर्ड ज्याला आपण म्हणतो, बिल्डिंग प्लॅन लागेल, फ्लॅट ओनरशिप डॉक्युमेंट लागेल आणि सोसायटी रजिस्ट्रेशन पेपर्स लागतील. यानंतर पुढची प्रोसेस म्हणजे सिटी सर्वे ऑफिस किंवा लँड रेकॉर्ड ऑफिस येथे हे अर्ज तुम्हाला सबमिट करावा लागेल किंवा राज्याच्या ऑनलाईन पोर्टलवर देखील हे सबमिट करता येणार आहे. याबाबत अजून आत्ता मी जेव्हा व्हिडिओ बनवतोय तेव्हा ही प्रणाली अद्याप सुरू झालेली नाही आहे, पण ज्यावेळेला काही दिवसांनी ही सुरू केली जाणार असं बोललं जात आहे, तर तुम्ही ते तपासून बघा. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे सरकारी पडताळणी. अधिकारी हे अर्ज तुम्ही दिला, फॉर्म भरला, त्यानंतर अधिकारी साईट तपासणीसाठी येतील म्हणजे साईट व्हिजिटसाठी येतील. प्रत्येक फ्लॅटचा जमीनमधील हिस्सा निश्चित केला जाईल
आणि त्यानंतरच प्रत्येक फ्लॅटसाठी स्वतंत्र व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड तयार होईल, QR कोड प्लस डिजिटल सिग्नेचरसह. हे कार्ड प्रत्येक फ्लॅट धारकांना नंतर दिलं जाणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा सांगतो, डिसेंबर 2027 पर्यंतच अर्ज करणं आवश्यक आहे. आता पुढे हे कार्ड तुम्हाला मिळालं तर या कार्डमध्ये काय माहिती असेल? मालकाचं नाव, फ्लॅट नंबर, एरिया, जमिनीतील हिस्सा, QR कोड आणि डिजिटल सिग्नेचर. म्हणजे एकदम आधार कार्ड सारखी प्रॉपर्टी ओळख. त्यामुळे तुमच्या सोसायटीमध्ये हा विषय अजून चर्चेत आला नसेल तर आजच हा मुद्दा उचला, कारण 2027 नंतर संधी मिळेलच याची खात्री नाही आहे. हा निर्णय रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये गेम चेंजर मानला जातोय, कारण आता तुम्ही फ्लॅटचे मालक नाही तर फ्लॅट प्लस जमिनीचे दोन्हीचे मालक होणार आहात. तुम्हाला हा निर्णय कसा वाटतोय? तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूयात पुढील नव्या एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. नमस्कार.